महावितरण प्रशासनाच्या दडपशाही धोरणाविरोधात आणि प्रलंबित मागण्यांसाठी संयुक्त कृती समितीने पुकारलेले आंदोलन यशस्वी झाले आहे। 23 जानेवारी 2026 रोजी मुख्य अभियंता आणि कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्याने हे आंदोलन तूर्त मागे घेण्यात आले आहे। मित्र, आपण पण आपल्या काही जबाबदाऱ्या ज्या आहे त्या आपण पार पाडू। आपण त्यांना आश्वासित केलं, परंतु त्यांच्याकडून मुद्दामून कोणती कारवाई यापुढे होणार नाही आणि सगळ्या कारवाया ते टप्प्याटप्प्यानं मागे घेईल असं त्यांनी आश्वासन दिलं। यामुळे मध्ये ते येईलच। त्यामुळे आजचं जे आपलं आंदोलन आहे यशस्वी झालं असं मला वाटते। यशस्वी झालं पण आपलं संपलेलं नाही। अंशतः यशस्वी झालं परंतु संपलेलं नाही। जोपर्यंत पूर्ण आपल्या मागण्या मान्य होत नाही, आपल्याला लेखी उत्तर येत नाही, तोपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील आणि आपण सर्वजण या प्रशासनाविरुद्ध यापुढे सुद्धा लढा देऊ। आंदोलनाच्या प्रमुख कारणांमध्ये 2 महिन्यांपूर्वी कर्मचाऱ्यांवर लादलेले नवीन नियम, वाढत्या थकबाकीसाठी कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून केलेले निलंबन व दंडात्मक कारवाई, सुरक्षा साधने आणि आवश्यक साहित्याच्या कमतरतेमुळे तक्रार निवारणात होणारा विलंब, मुख्य अभियंत्यांच्या हम करे सो कायदा या वृत्तीचा निषेध यांचा समावेश आहे। 23 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत प्रशासनाने 17 प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत। यामध्ये कर्मचाऱ्यांवरील अन्यायी कारवाया त्वरित थांबवावे आणि सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे। या चर्चेचे लेखी इतिवृत्त सोमवारी दिले जाणार आहे। या विजयानंतर आयोजित विजयी द्वार सभेत महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, महासंघ, स्वाभिमानी युनियन आणि इतर 10हून अधिक संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। हमारी ताकत जो हमसे टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, जो हमसे टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। मित्रांनो, शेवटी कंपनीमध्ये अभियंता असो, अधिकारी असो, कर्मचारी असो, तांत्रिक असो, अतांत्रिक कर्मचारी असो, शेवटी एक मूठ झाल्याशिवाय आणि एकत्र राहिल्याशिवाय त्याचं फळ आपल्याला मिळत नाही। आज आपण प्रशासनाला दाखवून दिलं की जे रिस्ट्रक्चरिंग तुम्ही जबरदस्तीनं लादलेलं आहे ते कसं फेल झालं हे आपणच या ठिकाणी सांगितलं। म्हणून अर्बन प्रायोजिक तत्वावर पूर्वीप्रमाणे काम जसंच होतं तसंच राहणार आहे हे आपण चॅलेंज स्वीकारलेलं आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।